आपल्यासोबत आहे तृप्ती देसाई. तृप्ती देसाई, तुम्ही पण बघितलेला असाल हा व्हिडिओ आणि या प्रकारचे फोटो. महाराष्ट्रात नेमकं चाललेलं काय आहे? आता पुन्हा एका मंत्र्याचा अशा प्रकारचा आपत्तीजनक व्हिडिओ समोर येतोय. काय आहे तुमची पहिली प्रतिक्रिया? खरं तर अशोक खरातचं प्रकरण मागील आठवड्यापासून आपण बघतोय की महिलांबरोबरचं लैंगिक शोषण असेल किंवा ज्या पद्धतीनं काही गोष्टी समोर आल्या आणि त्याच्यामध्ये राजकीय नेत्यांचा संबंध जेव्हा आला तेव्हा महाराष्ट्र जो आहे तो हादरलेला होता. आणि ते प्रकरण इतकं गंभीर प्रकरण सुरू असतानाच ज्या पक्षाच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांना अशोक खरात प्रकरणामध्ये राजीनामा द्यायला लागला, आता त्याच राष्ट्रवादीचे नेते ज्या नरहरी झिरवाळ ज्यांचा व्हिडिओ आलाय असं म्हटलं जातंय, तो किती सत्य असत्य मला माहित नाही, मी पाहिलेला नाही, मी प्रवासात आहे, परंतु काही चॅनलच्या माध्यमातून जेव्हा सांगण्यात येतंय त्यांच्याकडे एका आपुलकी नेतृत्व म्हणून बघितलं जातं. आदिवासी खात्याचा त्यांच्याकडे कारभार आहे आणि शासकीय निवासस्थानातला हा जो काही व्हिडिओ म्हटला जातोय, शासकीय निवासस्थान हे कशासाठी दिलेलं असतं? हे शासकीय निवासस्थान जे आहे तुम्ही लोकांची कामं केली पाहिजे, लोकांना भेटता यावं आणि तिथं जे आहे ते तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे यासाठी ते शासकीय निवासस्थान तुमच्या सोयीसाठी दिलेलं असतं. पण तिथं तुम्ही मद्यपान करताय. मद्यपान करताना जे आहे ते त्या व्हिडिओमध्ये दिसल्यासारखं जे आहे ते आपण बघतोय की त्या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय. आणि तिथंच जे आहे ते इतकं अश्लील कृत्य निर्लज्जपणे कुणीतरी करू शकतं, तेही मोठ्या पदावर असणारी व्यक्ती. जे शासकीय निवासस्थान आहे, शासकीय निवासस्थान जी आहे ती आपण बघतो की तिथं कुठंतरी आपण आपली जी नैतिकता आहे ती चांगली ठेवण्यासाठी ते शासकीय निवासस्थान आहे, पण तिथं तुम्ही अनैतिकतेसाठी त्याचा वापर करताय, अनैतिक संबंध ठेवण्यासाठी वापर करताय. कुठंतरी ट्रान्सजेंडर असतील, महिला असतील, अशा पद्धतीनं लैंगिक शोषणाचे प्रकार का वाढत चाललेत? महिला इथं सुरक्षित नाहीयेत का? खरातचं प्रकरण आल्यानंतर महाराष्ट्र हादरला, अनेक शेकडो व्हिडिओ समोर आले आणि त्याच्यामध्ये मग आता राजकीय नेते आहेत, राजकीय मंत्री त्याच्याबरोबर आहेत, मग त्याचा एन्काउंटर होणार का? हे प्रकरण दाबलं जाणार का? राजकीय मंत्री जेवढे काही मंत्री त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांची चौकशी होणार का? हे मुद्दे येत असतानाच स्वतः मंत्री असलेले आणि ज्यांची एक प्रतिमा, ज्यांच्याकडे खूप चांगल्या पद्धतीनं ग्रामीण भागातलं नेतृत्व म्हणून अनेक वर्षांपासून बघितलं जातं, त्यांच्या बाबतीतला हा व्हिडिओ जर खरा असेल तर मात्र ही शर्मेची गोष्ट आहे. आणि गृहमंत्र्यांनी आता अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जे काही कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र असं म्हणावं लागेल. आणि महाराष्ट्रामध्ये मग ट्रान्सजेंडर असेल, महिलांबाबतीतले जे असे काही व्हिडिओ येत आहेत आणि नेमके मंत्री जे आहेत ते भानावर आहेत का नाही? आपण कुठल्या पदावर आहोत? आपल्याला फॉलोअर्स आहेत, आपल्याला मानणारा वर्ग आहे आणि हे सोडून कुठंतरी तुम्ही मोहाच्या पायी जे आहे ते चुकीची कृत्य करता आणि चुकीची कृत्य केल्यानंतर महाराष्ट्र बदनाम होतो. आज अशी सुद्धा एक बातमी समोर आलेली की खरातकडून अल्पवयीन मुली ज्या आहेत त्या मंत्र्यांना पुरवल्या जात होत्या. त्याचबरोबर काल विजय वडेट्टीवार सुद्धा त्यांनी विधानसभेत म्हटलेलं की आता ज्या खरातच्या जी चौकशी चालू आहे एकूण त्याच्यामधून जी माहिती समोर येईल त्यामध्ये अजून 3 मंत्र्यांची विकेट पडली जाईल. तर या सगळ्या कुठल्या पार्श्वभूमीचा इथे संबंध आपण लावू शकतोय का? हे बघा, खरातच्या प्रकरणामध्ये तर अल्पवयीन मुली असतील, विद्यार्थिनी असतील, अनेक जणांशी जे आहे ते ज्या पीडिता असायच्या त्यांच्याकडे त्यांचं गाऱ्यानं घेऊन यायच्या, तर त्या संदर्भामध्ये जे आहे ते तो अनेक जणांशी जो आहे तो त्यांचे संबंध जोडून द्यायचा. अशी अनेक प्रकरणं आहेत जी काही बाहेर आलेली नाही, ती कदाचित आता येतील, काही गोष्टी बाहेर येत आहेत, परंतु त्याचा प्रकरणाशी संबंध जोडण्यापेक्षा नाशिकचंच अशोक खरात प्रकरण, नरहरी झिरवाळ जे आहेत ते नाशिक जिल्ह्यातले आहेत आणि मग नाशिक जिल्ह्यातून अशा पद्धतीचे जे काही भोंदूगिरीचे पुरावे किंवा खरातचं प्रकरण आणि आता झिरवळांचं प्रकरण जर अशा पद्धतीनं समोर येत असेल तर आता गृहमंत्र्यांनी मात्र जे आहे ती याची चौकशी करणं गरजेचं आहे. आणि चौकशी करून मग तो मंत्रिमंडळातील सदस्य असेल किंवा कुठल्याही पक्षातला सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी असेल त्याच्यावर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. आणि अशा निर्लज्ज लोकांना ज्यांनी लाच सोडलेली आहे अशांना परत राजकारणात जे आहे ते कुठल्या पक्षात घेतलं नाही पाहिजे. नक्कीच. पण ज्या प्रकारे चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी समोर आली त्यानुसार आता तुम्हाला वाटते का झिरवळांनी सुद्धा नैतिकता समजून राजीनामा दिला पाहिजे? हे बघा, हा व्हिडिओ जर खरा असेल, झिरवळांचा असेल आणि त्यांना माहीतच असेल की तो खरा आहे किंवा खोटा आहे आणि हे जर त्यांना माहीत असेल की त्यांच्याकडून शासकीय निवासस्थानाचा गैरवापर केला गेलेला आहे,
तिथं मद्यपान केलं गेलेलं आहे, अनैतिक कृत्य केलेलं आहे, तर कुणीही राजीनामा मागायच्या आधी नरहरी झिरवळांनी नैतिकतेचा काहीतरी जनाची नाही तर मनाची लाच ठेवून जो आहे तो तातडीनं राजीनामा देणं गरजेचं आहे. नक्कीच धन्यवाद तृप्तीताई तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. नमस्कार.